आजचा आपला विषय आहे मैत्री. मैत्री म्हणजे एक झरा, सतत झुळझुळणारा, कधीही न आटणारा. अशीच एक मैत्री आपल्याला इथे अनुभवायला मिळते आहे. तर मला ह्या निमित्ताने सारिकाजी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आणि सचिनजी यांनी रुपेरी पडद्यावरती हिरो हिरोईन म्हणून चित्रपट केलेत, त्याच्यामध्ये रोमॅन्टिक सीन्स केलेत, रोमॅन्टिक गाणी केलीत. ह्या निमित्ताने अशा भावना तुमच्या मनात कधी आल्या का हो? बेसिकली एक्टर जो होते हैं उनका सबसे बड़ा जो एक स्ट्रेंथ होती है, उनकी जो ताकत होती है, और एक्टिंग प्रोफेशन की जो सबसे अच्छी बात यह है कि हम हर बार हर रोज सुबह उठकर जाते हैं स्टूडियो में और वो इंसान बन जाते हैं जो हम नहीं हैं. हम लोग बहुत ट्रॉमेटिक सीन्स भी करते हैं, दुख वाले. अगर वो सब हम अपनी सही जिंदगी में ले आएंगे तो बहुत तकलीफ हो जाती है. तो एक्टिंग प्रोफेशन ऐसा है कि उसका पूरा जो वो बेस है वो उस पर डिपेंड करता है कि आप कुछ और बन जाते हैं. लेकिन उसमें कभी कभी उस प्रोसेस में दोस्त भी बनते हैं. शायद इसीलिए आज आपने मुझे बुलाया और आप दोस्ती की बात कर रहे हैं. सो वो होता है. स्विच ऑन स्विच ऑफ वो जरूरी है. अगर अच्छा काम करना है उसके लिए स्विच ऑफ करना बहुत जरूरी है. आय थिंक आम्ही दोघांनी भरपूर एकत्र काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही दोघं एकमेकांना भरपूर रिस्पेक्ट करतो. ते सर्वात महत्वाचं. म्हणूनच आमची मैत्री आजही टिकून आहे. चमन में इख्तिलाते रंगोबू से बात बनती है. इख्तिलात म्हणजे प्रेमाची देवाणघेवाण. देवाणघेवाण. हाँ. चमन में इख्तिलाते रंगोबू से बात बनती है. हम ही हम हैं तो क्या हम हैं, तुम ही तुम हो तो क्या तुम हो. क्या बात आहे, क्या बात आहे. अशा गप्पा पुढे चालूच राहणार आहेत. आता वेळ आहे पुढच्या परफॉर्मन्सची. हा आहे फ्लेमिंको हा नृत्य प्रकार. हा स्पॅनिश नृत्य प्रकार आहे. ह्याचं साधर्म्य कथ्थकशी लावता येऊ शकतं. यामध्ये सुद्धा फुटवर्कला खूप महत्व दिलं जातं. तर हा फ्लेमिंको नृत्य प्रकार घेऊन आपल्या समोर येते आहे आपली पुढची अप्सरा उर्मिला कानेटकर. चलती है ताल में ये कमाल है. आंखों से वार कर देना, सीनों में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का. बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. ये महीना पिंजरा बनाया सोने का. मेरा दिल है सोना, उसमें हर एक कोना तेरे लिए धड़कता है महीना. ताला तोड़ू न तो मला सोड़ू न तो मेरे दिल में ही तू सेफ है ना. मेरी आंखों में आ सपनों में आके तू रहना. भीगी रातों में गा होठों से तू चुप के कहना. आंखों से और कर देना, सीने में प्यार भर देना. आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. ये महीना पिंजरा
हा फ्लेमिंको आहे ना? फ्लेमिंको. हा फ्लेमिंको. मला वाटलं मैना या पक्षाला स्पॅनिश मध्ये फ्लेमिंगो म्हणतात म्हणून हा फ्लेमिंगो आहे. नाही ना, हा फ्लेमिंको आहे. तूच बोलू शकतोस पुष्कर ना. हो, पण असे प्रश्न मलाच पडतात ग. बरोबर. पण तू काही शिकलीस का? मला स्पॅनिश येतं. बोल बोल. ओला. ओला म्हणजे हॅलो. ओला ओला. ¿Cómo estás? ¿Cómo estás? Muchas gracias. Muchas gracias. म्हणजे आय एम फाईन. हे खरं सांगतोस तू? विचारा कोणालाही. मी स्पेन मध्ये जाऊन आलेलो आहे. मी तिथे ही भाषा शिकलेलो आहे. तिथे सगळ्यात महत्वाचं मी शिकलो ते म्हणजे रपिदो सालिदा. म्हणजे कुठली तरी शिवी आहे. नाही, फास्ट एक्झिट. पण ¿cómo estás? Muchas gracias. Muy bien. मोई बियन. बियन म्हणजे काहीतरी छान फाईन. असणार. हा. व्हेरी फाईन. व्हेरी फाईन. आपण जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. उर्मिला, खूप सुंदर प्रयत्न. आणि कथक आणि फ्लेमिंकोची जुगलबंदी सर्रास आपल्याला फेस्टिवल्समध्ये बघायला मिळते आणि ती बघताना खूप मजा येते. आणि ज्यांना त्या दोन स्टाईलपैकी एक जरी स्टाईल येत असेल तर त्यांना जास्त मजा येते ते बघायला. तसं मला बघायला खूप मजा आली. खूप छान. माझी अजून एक अतिशय आवडती शैली फ्लेमिंको. तुझ्या बाबतीत म्हणायचं तेवढ्या कमी दिवसात ही शैली प्रेझेंट करणं खरंच डिफिकल्ट आहे, पण तू छान केलंस. थँक्यू. परंतु ही शैली प्रेझेंट करणं हे जास्त इम्पॉर्टंट होतं आणि तू ती छान पद्धतीने केलीस. त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मार्क्स जाणून घेऊयात. दीपाली. 8 मार्क्स मिळालेले आहेत. मयूर. 8 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. सारिकाजी, तुमचं काय मत आहे? जैसे सबने कहा, आप में बहुत ज्यादा ग्रेस है और खास करके इस फॉर्म में ग्रेस बहुत जरूरी होता है और आपने वो बहुत अच्छी तरह किया. लेकिन सबसे ज्यादा जो मुझे अच्छी लगी चीज, आपके फेशियल एक्सप्रेशंस. आपकी आधी डांसिंग आपके फेस से होती है. आप जिस तरह इमोट करती हैं, अभी जितने परफॉर्मेंस देखे हैं आप में सबसे ज्यादा है वो द एक्सप्रेशन ऑफ हैप्पीनेस और डिजायर और वॉटएवर. आप बहुत अच्छी तरह पोर्ट्रे करती हैं. तो मुझे लगता है आपका 50% डांसिंग जो है वो फेशियल है, विच इज वेरी नाइस. सो इट्स वेरी गुड. मॅम थँक्स अ लॉट. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. या आजच्या विषयाला, फ्युजनला माझ्या मते तुम्ही 4 चांद आणलेले आहेत दोघींनी. थँक्यू सर. खूप सुंदर, खूप नाईस. पोस्चर तुमचा मला खूप आवडला. आणि एवढ्या कमी दिवसात एवढं सगळं शिकणं खरंच डिफिकल्टच नाहीये फक्त, तर अशक्य गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ती तुम्ही सर्वांनी साध्य केलेली आहे आणि हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की नाही, हे अशक्य नाहीये, हे शक्य आहे आणि आम्ही हे करू शकतो. त्याबद्दल सल्यूट. थँक्यू. खूप छान. सगळंच फार ग्रेसफुली तुम्ही सगळं केलं आणि या मंचाला तुम्ही सर्वांनी एका दुसऱ्या लेवलला आणलेलं आहे, यात शंका नाही. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. उर्मिला, आपला आजचा विषय आहे मैत्री. तुमच्या मैत्रीबद्दलच्या काही आठवणी सांग. मैत्री आजचा विषय असेल तर मग मला डेफिनेटली माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीची आज खूप आठवण येते. तिचं नाव आहे मधुजा. आम्ही एकत्र ॲक्च्युली भेटलो होतो ते यूथ फेस्टिवल कॉलेज लेवलला. आम्ही झोनल नॅशनल्स वगैरे एकत्र केलं होतं. त्याच्यामुळे आम्ही खूप मज्जा केली आणि त्या सगळ्या डिसिप्लिनच्या ॲटमॉस्फिअरमध्ये तिथेच जेवायचं, तिथेच राहायचं. 30 दिवस तिथेच राहायचं असतं बिकॉज ऑफ झोनल्स अँड नॅशनल्सच्या प्रॅक्टिसेस वगैरे असतात तिकडे. म्हणजे त्यांच्याच कॅन्टीनचं जेवण, म्हणजे रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला होता. मग मी एकदा बाहेर पडले आणि कॉस्ट्युमचे काहीतरी ज्वेलरी आणायला म्हणून, आणि मग मी घेतला फिले ऑफ फिश आणि मग मला आठवण आली तिची. म्हटलं म्हणजे दिवाळी म्हटलं कुठे खाऊया. मग असं करून मी आणला लपून छपून बॅगेतनं आणि आम्ही दोघी लेडीज टॉयलेटमध्ये जाऊन फिले ऑफ फिश खाल्ला. ही काही जागा आहे? अरे कुठे लपणार, कोणी येऊ शकतं, कोणाला कळू शकतं. वाह वाह.
वॉशरूम मध्ये फुललेल्या मैत्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या.